आदरणीय व्यासपीठ, सर्वप्रथम मी सर्व इंचार्ज ज्यांचं प्रमोशन झालं आहे त्यांचं MSMTA तर्फे अभिनंदन करतो. काही गोष्टी म्हणजे बऱ्याच जणांना मी हाऊसमन असल्यापासून ओळखतो आणि बऱ्याच जणांनी मी स्टुडंट असल्यापासून पाहिलेला आहे, कारण मी या संस्थेचा विद्यार्थी आहे आणि ते घडलो आहे. तर काही गोष्टी मला नमूद करावं असं वाटतं. मी जेव्हा स्टुडंट होतो तेव्हा मी बर्नमध्ये काम केलेलं आहे. तर बर्नमध्ये तुम्हाला माहीत असेल सालार स्टाफ आणि दातार स्टाफ या इंचार्ज होत्या. आय थिंक मी आतापर्यंत जेवढं बघितलं आहे माझं ऑब्झर्वेशन कीन असतं वॉर्डमध्ये, दे वर द बेस्ट इंचार्ज स्टाफ विच आय हॅव एव्हर सीन. म्हणजे द स्टँडर्ड ऑफ केअर दे वर गिव्हिंग इन द बर्न्स वर एक्सलंट दॅट टाईम. तर अजूनही मला ते आठवतात आणि मला वाटते की मी कसं माझ्या सरांचं अनुकरण करतो सर्जिकली, मी जसा घडलोय त्यांच्या अंडर, तसंच सगळ्यांनी त्यांचं अनुकरण करून आपापला वॉर्ड एक बेस्ट स्टँडर्ड केअर गिव्हर करायला पाहिजे असं मला वाटतं. नर्सिंग इज अ व्हेरी व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी. मी नेहमी म्हणतो की तुम्ही डॉक्टर काय 5 मिनिटं येतात, राऊंड घेतात आणि निघून जातात, पण तुम्ही 24 तास रुग्णाबरोबर असता. आणि स्पेशली ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये माझं जे ऑब्झर्वेशन आहे की नर्सिंग केअरची आवश्यकता जास्त असते, कारण पेशंट हलू शकत नाही, चालू शकत नाही, तो कम्प्लिटली बेडरिडन असतो. त्यामुळे बेसिक नर्सिंग केअर आपल्याला परत एकदा रिडिफाईन करावं लागेल असं वाटतं. इंचार्जचं काय काम आहे, तर जसं मी स्वतः जाऊन ऑपरेट करतो, डीन सर स्वतः जाऊन ऑपरेट करतात, ते आपल्या ज्युनियर्सना जसं प्रेरणादायक असतं, तसं इंचार्जनी स्वतः आल्या पहिला बेड क्लीन करायला पाहिजे. म्हणजे पहिला बेड बघायला पाहिजे व्यवस्थित आहे का, आणि मग स्टुडंट सिस्टरना घेऊन तिथून बेसिक ट्रेनिंग स्टुडंट सिस्टर्सचं झालं पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन नर्सिंग केअर अजून अधिकाधिक चांगलं होईल. सो ही माझी संकल्पना आहे. म्हणजे यू सेट द स्टँडर्ड फॉर युअर ओन वॉर्ड, म्हणजे ऑटोमॅटिकली सगळं चांगलं होऊन जाईल आणि आपल्या संस्थेचं नाव उज्ज्वल होईल. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.